सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात कोसळल्यानंतर महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज रस्त्यावर उतरले। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून रविवारी 1 सप्टेंबर रोजी जोडेमारा आंदोलनाची हाक देण्यात आली होती। यावेळी मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीकडून मोर्चा काढण्यात आला। त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया परिसरात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत जोडेमारा आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते। या आंदोलनासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान, त्यांचा अवमान आम्ही खपून घेणार नाही असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष केला। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत हुतात्मा चौकापासून शेकडो कार्यकर्ते गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले। या पार्श्वभूमीवर आज हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आली, तसेच मोठ्या प्रमाणात फौज पाटाही तैनात करण्यात आला। तसेच हुतात्मा चौकापासून गेट ऑफ इंडिया पर्यंतचा परिसर नो पार्किंग झोन करण्यात आला होता। त्यासोबतच पर्यटकांसाठी गेटवे ऑफ इंडिया बंद करण्यात आले होते। यावेळी शिवरायांच्या सन्मानासाठी सुट्टीच्या दिवशी मुंबईकर रस्त्यावर उतरले होते, त्यामुळे मुंबईत भगवं वादळ पाहायला मिळालं। यावेळी जय 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 शिवाजीच्या अशा घोषणाही करण्यात आल्या, त्यामुळे गेटवे परिसर दुमदुमला।